पुण्यातील रस्ते सुसाट धावतायत, गाड्या वेगात पण शिस्त गायब. सिग्नल ओलांडणं अगदी सोपं झालंय, हेल्मेट घालणं मात्र जड वाटतं. आणि आश्चर्य म्हणजे कोणाच्याच डोक्यावर हेल्मेट नाहीये. जणू पुणे शहरानं कायदाच रद्द केलाय. पण त्याच महाराष्ट्रात मुंबईत काय दृश्य आहे ते बघा. तिथं ट्रॅफिक पोलीस सज्ज आहेत. हेल्मेट शिवाय बाईक दिसली की थेट दंड, हजारो रुपयांची पावती आणि 3 महिन्यांचं लायसन्स सस्पेन्शन. मुंबईत नियम मोडणाऱ्यांना माफी नाही. पण प्रश्न उभा राहतो, एकाच राज्यात 2 शहरांसाठी 2 कायदे का? मुंबईत सुरक्षितता इतकी महत्वाची आणि पुण्यात जीव एवढा स्वस्त आहे का? मोटार वाहन कायद्याच्या कलम 129 स्पष्ट सांगतं, दुचाकी चालक आणि मागचा प्रवासी दोघांनीही हेल्मेट घालणं बंधनकारक आहे. पण पुण्यात या कायद्याचं पालन शून्य आहे. रस्त्यावर फिरा, कॉलेज रोड पासून कात्रज पर्यंत हेल्मेट दिसेल, फक्त बाईकच्या हुकला, डोक्यावर मात्र नाही. ट्रॅफिक पोलीस दिसतील फक्त मोहिमेच्या फोटोमध्ये, प्रत्यक्षात मात्र नाहीये. मुंबईत सेफ्टी कवच आहे आणि पुण्यात बेफिक्रीचा परवाना. मग प्रश्न सरकारला थेट, नियम फक्त मुंबईसाठीच का? सुरक्षा हा प्रत्येक नागरिकाचा हक्क नाही का? जीवाचं मोल शहर पाहून ठरवायचं का? की प्रशासनाची नजर फक्त मेट्रो शहरांवरच आहे? हेल्मेट म्हणजे फॅशन नाही, हे अपघाताच्या क्षणी जीवन वाचवणारं कवच आहे. म्हणून आता शासनाला निर्णय घ्यायची वेळ आली आहे. नियम सर्वांसाठी सारखे असणार का, की पुणेकरांच्या जीवाचं लक्ष कायमच राहणार आहे? कारण प्रश्न एकच आहे, मुंबईत नियम कडक, पुण्यात शिथिलता का? सुरक्षा सगळ्यांची एकच असताना अंमलबजावणी 2 वेगळी का? हा प्रश्न फक्त विचारायचा नाही, तर शासनाच्या टेबलावर ठोकायचा आहे. कारण प्रत्येक अपघातानंतर रक्त रस्त्यावर सांडतं आणि जबाबदारी मात्र हवेत विरते.